नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे असलेले पोस्टर फाडून त्यांचा अपमान केला आहे। आमदार जितेंद्र आव्हाड हे नेहमी स्टंटबाजी करत असतात। प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी असे कृत्य ते नेहमी करत असतात। आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसह जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणा दिल्या। हाय 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 जितेंद्र आव्हाड हाय 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नीम का बत्ता कड़वा है नीम का बत्ता कड़वा है जितेंद्र आव्हाड होश में आओ। देशाचा काळा दिवस आहे। आमदार जितेंद्र आव्हाडांनी बाबासाहेबांच्या फोटोचा जो अपमान केला, बाबासाहेबांच्या विचारांचं दहन केलं, अशा नालायक आमदाराला ताबडतोब माननीय शरद पवार साहेबांनी पक्षातून काढून टाकायला पाहिजे। ज्या दलितांच्या विषयावर नेहमी जितेंद्र आव्हाड बोलत असतात, पण आज हे कळलं की हा दलितांचा कैवारी नाही, तर हा दलितांचा विरोधक आहे। आज मनुस्मृतीचं दहन करण्यासाठी म्हणून त्यांनी आंदोलन केलं, पण ते मनुस्मृती दहन करण्याच्या पहिले त्यांनी माननीय परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या आपलं फोटोचं विचाराचं दहन त्यांनी केलेलं आहे। म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर शहराकडून आम्ही जितेंद्र आव्हाडचा निषेध करून राहिलो आहे। ज्या जितेंद्र आव्हाडने असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाची सुपारी घेतली, म्हणूनच आम्ही शरद पवार साहेबांना आवाहन करतो की तुम्ही पुरोगामी या महाराष्ट्राचं जे विचार प्रत्येक ठिकाणी रुजवता, त्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या जितेंद्र आव्हाडांनी जे कर्मकृत्य केलं की बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला फाडून पायाखाली जाळलं त्यांनी। आमच्या मागण्या अशा आहे की ताबडतोब माननीय शरद पवार साहेबांनी त्या जितेंद्र आव्हाडला या पक्षातून ताबडतोब काढावं आणि गुन्हा दाखल करावा। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे। तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्याकडून जितेंद्र आव्हाड यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। कॅमेरामन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।